श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 19 मराठी भावार्थ। या अध्यायात औदुंब वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे। त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे। नृसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखाने फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली। त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली। नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली, त्यामुळे नखांची आग थांबली। म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले। श्री गुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत त्याची उष्णता बाधू नये यासाठी त्या औदुंब वृक्षाखाली बसत असत। कलियुगातील तोच कल्पतरू आहे। उमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या। त्या श्री गुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंब वृक्षाखाली बसत असत। तेथे येऊन श्री गुरूंना नमस्कार करून त्याची सुगंधित फुलांची पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत। त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्री गुरु पुन्हा औदुंब वृक्षाखाली येऊन बसत। श्री गुरु भिक्षा मागत नसत। तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले। या यतीश्वराचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या गडाकडे वाट काढली। एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळत होता। एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्री गुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत। त्या श्री गुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत। त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभंगून आतून वाट निर्माण झाली। त्या नावाड्याला खूप नवल वाटले। थोड्या वेळाने त्या गुरूंना घेऊन बाहेर आल्या। त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वर अवतार आहे। दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिलं। श्री गुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या न कळत त्या पात्रात गेला। त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले। श्री गुरु तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले। आतमध्ये एका महालात श्री गुरु एक रत्नजडित सिंहासनावर बसले असता श्री गुरु त्याला त्रिमूर्ती रूप दिसत होते। श्री गुरु पूजा घेऊन येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला। त्यांनी त्याला विचारले, तू येथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो। असे म्हणून त्याने श्री गुरूंचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी आपण गिरिजारमण आहात। संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आम्हाला आपला महिमा कळला नाही। तुम्ही माझा उद्धार करा। ज्या मनुष्याने आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते, त्याचे ऐहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते। नावाड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल। माझा तुला आशीर्वाद आहे, परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल। असे सांगून श्री गुरु औदुंब वृक्षाखाली निघून गेले। नावाडी त्यांचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवीत असे तेथे आला। त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला। त्याला श्री गुरूंचे स्मरण झाले। पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्री गुरूंच्या सेवेत आला। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 19। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा, करसपुंट जोडून विनवितसे तैवेळी पुढील कथा विस्तारा। निरुपावा योगेश्वरा कृपा करी गा दातारा, म्हणून लागला चरणाशी कोणी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारुण। श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन एके गुरुची कथा औदुंबर तडी अतिप्रिता। होते श्री गुरु परियसा कोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्यजून, काय प्रीती औदुंबरी अश्वस्त रुद्र असे थोर, म्हणून सांगती वेदचार। श्री गुरु प्रीती औदुंबर कवण कारण निरुपावे, सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन याची वृत्तांता। जधी नरसिंह अवतार होता हिरण्यकश्यप विदारिला, नखे करुणिया दैत्यासी विदारिले कोपेसी। आतडी काढून या हर्षी घालितसे माड घडाम, तया दैत्याची पोटी
विष होते काडकुटी, जैसी वाढ वाग्नी सिंधुपोटी, तैसे विष पर्यसा विदारण करता दैत्यासी, वेदले विष त्या नखासी, तापली नके बहुवसी, एक शिष्या एक चित्ते, तये समयी महालक्ष्मी, घेऊन आली अतिप्रेमी, औदुंबर फळ नामे शांती कारणे नखासी, तये वेळी शीतलार्थ, नखे रोवली औदुंबरात, विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नृसिंह देव, देता झाला लक्ष्मी सिखेव, संतोषने उभय देव, वरद देती तया वेळी, तया समय औदंबरासी, देतीय वर ऋषिकेशी, सदा फडित तू होशी, कल्पवृक्ष तुझे नाम, जे जन भजती भक्तीसी, काम्य होय त्वरितेसी, तुझ देखितासी परियसी, उग्र विष शांत होय, जे सेवतील मनुष्य लोक, अखिल काम्य पाऊन एक, फल प्राप्त होय नीक, पापा वेगळा होय नरम. वांजणारी सेवा करिता, पुत्र होतील तिसी त्वरिता, जो नर असेल दैन्य पीडिता, सेविता होतील शियायुक्त, तुझे छाई बसून, जे जन करती जपानुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फल होय त्यांसी, तुझे छाई जळात, स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत, तितुके पुण्य परियसा, तुझ सेविता त्या नरासी, व्याधी नोती कवने दिवशी, ब्रह्महत्यादी महादोषी, परिहार होती परियसा, जे जे कल्पने मानसी, तुझ सेविता भावेसी, कल्पना पुरती भरवसी, कलियुगे कल्पवृक्ष तुझे, सदा वसो तुझ पासी, लक्ष्मी सहित शांतीसी, म्हणून वर हर्षी, नृसिंह मूर्ती तये वेळी, ऐसा वृक्ष औदुंबर, कलियुगे तोची कल्पतरू, नरसिंह मूर्ती होता उग्र, शांत झाला तया पाशी, अवतार आपण तयाचे, स्थान आपुले असे साचे, शांतवन करावया उग्रत्वाचे, म्हणून वास औदुंबरी, वृक्षातडी अहिर्निशी, श्री गुरु असती गोप्येसी, मध्यान काळ समयीसी, समारंभ होयते ते, उम्रेश्वर सानिध्यासी, वषष्ठी 64 योगिनी, पूजा करवया मध्यान्नी, श्री गुरु जवळी येती नित्य, नमन करुणी श्री गुरुशी, नेती आपले मंदिरासी, पूजा करती विधीसी, गंध परिमळ कुसुमे, आरोग्यती तया वेळी, पुनरपियेती औदुंबरी, एकाद्या समय द्विजवरी, विस्मय करिता देखोनी, मनती अभिनव यती कैसा, न करी भिक्षा ग्रामात ऐसा, असतो सदारण्यवासी, कवने परी काळकंड, पाहू याचे वर्तमान, कैसा क्रमितो दिनमान, एखादा नर ठेवून, पाहू अंत यतीश्वराचा, पाहू म्हणती श्री गुरुचा अंत, तेची जाती यमपंथ, ऐसे विप्र मदोन्नंत, अधोगतीचे तेच इष्टी, उपजता भय ब्राह्मणासी, गेले आपुल्या स्थानासी, गंगानुज थडीसी, होता वृत्ती राखीत, त्याने देखील श्री गुरुशी, आल्या योगिनी पूजेशी, गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग झाला जडात, विस्मय करीतो नरू, मने कैसा यतीश्वरू, द्विभाग झाले गंगा नीर, केवी गेले गंगेत, श्री गुरु ते नेऊनी, पूजा केली त्या योगिनी, भिक्षा तेथे करुनी, आले मागुती बाहेर, पाहत होता गंगानुज, मने झाले कैसे जोच, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजती देवकन्या, रे दिवसी मागुती, हाती घेऊन आरती, देवकन्या ओवाळीती, श्री गुरु ते नमोनिया, पुन्हा गंगा प्रवाहात, श्री गुरु निघाले योगिना सहित, जो कानर होता पाहत, तोही गेला सवेची, नदी तिरी जाता श्री गुरु, द्विभाग झाले गंगेत वारू, भीतरी दिसे अनुपम्य पुर, रत्न खजित गोपुरेसी, अमरावती समान नगर, जैसा तेजे दिनकर, श्री गुरु जाता समस्तपुर, घेऊन आले आरती, हो वाढून आरती, नेले आपुल्या मंदिराप्रती, सिंहासन रत्न खजिती, बसो घालती तया समयी, पूजा करती विधीसी, जे का उपचार षोडशी, अनेका परी षडश्रीशी, आरोगण केले तय वेळी, देखोनिया नरासी, मनती तू का आलासी, विनवितो नर स्वामी आसी, सहज आलो दर्शनाते, म्हणून लागला श्री गुरु चरणा,
तल्लीन होऊन अंतकरणा मने स्वामी गिरिजारमना होती त्रयमूर्ती तुझ एक श्री गुरु मनती तयासी तुझे दैन्य गेले परिसी जे जे तू इच्छसी मानसी सकळाभीष्ट पावशील येथील वर्तमान ऐसी न सांगावे कवनासी जया दिवशी प्रकट करसी तू ते हानी होईल जाण येणे परी तयासी श्री गुरु सांगती पर्यसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरूंचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाता शिक्षण निधान त्यासी लादले ज्ञानवंत झाला तो नरू नित्य सेवा करीतो गुरु पुत्र पौत्र श्रियास करू महानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेसी एक भाव करुणियाम वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी नमन करून श्री गुरुशी विनवी तसे तो भक्त मने स्वामी जगद्गुरु मागस्थानी प्रयाग थोरू म्हणून सांगती विधी जोरू काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यातीहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जानावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ येसे मनोहर जरी पाहसी प्रत्यक्षकार दाविन तुझ चाला आता बैसले होते व्याघ्राजिनी दरी गा मागे दृढ धरुणी मनोवेगे तक्षणी गेले प्रयाग प्रातकाळी तेथे स्नान करुणी गेले काशीस मध्यान्नी विश्वनाथा दाखवणी सेवेची गेले गयसी ऐसा त्रिस्थळी आचरुणी आले परसुनी अस्तमानी येणे परी तयास्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमनी विचारिती आता गोप्य येथे व्हावे ऐसे परी तयस्थानी गुप्त झाले श्री गुरुमूर्ती अमरेश्वरा ते पुसोनी निगते झाले तया वेळी श्री गुरु निगता तेथूनी आल्या 64 योगिनी विनविता ते करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती क्षणेशी अन्नपूर्णा तुम्हा पाशी केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुशी योगिनी विनवी भक्तीसी भक्तवत्सल्ये संतोषी दिदलावर तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा सोदुंबराशी प्रकटार्थ जाणे पूर्वेशी स्थानामुचे येथचेसी तुम्ही रहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमरस्थान हेची जाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होईल त्वरित तुम्ही याचे सहाय्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करती जे तत्परी मनकामना पुरती जाना येथे असे अन्नपूर्णा नित्य करती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्य तीर्थ सिद्धी तीर्थी स्नान करीत 7 वेळा स्तपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्ष वांजेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्थान मात्र त्या तीर्थी सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मास संक्रांतीसी स्थान करती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करुणिया देख अन्न घालिता ब्राह्मणा एक कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळसी औदुंबरी वृक्षातळी जप करिता जे मना निर्मळी कोटी गुणे होते फळे होम केली तेसीनी रुद्र जपोनी एकादशी पूजा करती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एक चित्ते परियसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेय ज्ञा फळ येते परियसा नमन करती येणे परी पुण्य असे अपरंपरी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाण देव सहित देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू
म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी. ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथुनी. जेथे होते गान गाभुवन भीमातीर अनुपम्य. विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत. औदुंबरी प्रीती बहुत नित्य ते वसतसे. गोप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी. राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान् नाम 19ोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अपरमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.